नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला असेलच. आता मी पण नाश्त्याला सुरुवात करणार आहे आणि मी आज नाश्त्यात बनवणार आहे आलू पराठा. तर इथे मी आलू घेतलेले आहेत 3, म्हणजे तीन बटाटे घेतलेले आहेत. आता मी हे उकडायला लावणार आहे आणि आज थोडीशी किचनची पण थोडीशी क्लिनिंग करून घेतलेली आहे. तर सगळ्यांची पण क्लिनिंग वगैरे झाली असेल आणि गुढीपाडवा आता तोंडावर आलेला आहे. तर आता मी बटाटे वगैरे लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आलू पराठ्याची आज मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मग मी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे हे कुकरला लावून घेते. चला आता मी बटाटे कुकरला लावून घेते. तर बघू शकता मी 3 बटाटे घेतलेले होते आणि ते आता मी कुकरला लावून घेतलेले आहेत. आता मी आपलं गव्हाचं पीठ आहे ना ते थोडंसं मळून घेते. तर इथे आपले बटाटे झालेले आहेत. आता मी पीठ मळून घेते आणि आपण छान असे पराठे बनवू. आज थोडासा पराठेचा प्लॅन होता, तर मी बोलले चला आपल्या यूट्यूब मेंबर्सशी आपण शेअर करू पराठ्याची रेसिपी. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला म्हणजे खूप सारं प्रेम आशीर्वाद देताय आणि छान प्रतिसाद मिळतोय. मला खूप छान वाटतंय. त्याच्यामुळे मला पण जास्त हुरूप येतोय का छान छान व्हिडिओ बनवायचे. ह्या पुढचे आपले व्हिडिओ जे आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग आणि म्हणजे धमाल मज्जा तर तुम्हाला भरपूरच येणार आहे. कारण खूप पुढं इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. त्या तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. आणि मी सध्या तुम्हाला एकटीच व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर पुढे मी तुम्हाला म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर जण दिसतील आणि तुम्हालाही खूप मज्जा येईल बघताना. आता इथे मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे. आपले आता पुढचे व्हिडिओ हे खूप मजेशीर आणि खूप छान राहणार आहेत आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला पण बघून. प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुम्हाला थोडंसं हसायला पण येईल, थोडंसं इमोशनल पण वाटेल. असे माझे व्हिडिओ छान छान येणार. आणि जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ मस्त मस्त बघायचे असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय मग तुम्हाला कळणार नाही की मी व्हिडिओ टाकते आणि मग तुम्हाला पण खूप मजा येईल. आणि तुमचा प्रतिसाद तर मला छान येतोय, पण अजून तुमची मला आशीर्वादाची खूप गरज आहे. खूप खूप आशीर्वादाची तुमची गरज आहे मला. आणि तुमचं प्रेम माझ्यावरती असंच असू द्या, माझ्या व्हिडिओवरती. आणि तुमचे आशीर्वाद पण असेच असू द्या. आणि पुढचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मजा येईलच. तर हे बघा आता मी बटाटे काढून घेतलेले आहेत. तर आपण हा बटाटा आता छान असा किसून घ्यायचा आहे. मला बटाटा पूर्ण बटाटे मी किसून घेणार आहे. आणि पीठ मळून मी इथं रेस्ट करायला ठेवलेला आहे. ह्याच्यावर तेलाचा हात फिरवलाय फक्त मी. आतमध्ये तेल नाही टाकलं मी त्याच्या आतमध्ये, तुम्हाला तसं दाखवलेलंच आहे मी. आता आपण हे बटाटे तर आता मी इथे छोटीशी कढई ठेवली आणि त्याचा फ्लेम बघा किती कमी ठेवलेला आहे. आता सिलेंडर तुम्हाला तर माहितीच आहे, खूप सिलेंडरची अडचण म्हणजे तुटवडा चालू आहे. तर हे बघा मी फ्लेम एकदम कमीवर ठेवलेली आहे आणि कढई ठेवली तडक्यासाठी. आणि इथं हे बघा आपलं सारण मस्त असं तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही घातलं, फक्त हळद, मीठ आणि लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर. आणि आता इथं फोडणीसाठी मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. आता फोडणी करते. त्यात मोहरी, जिरं टाकून फोडणी करणार आहे, तसं मी तुम्हाला दाखवतेच. तर बघा आता मी मस्त फोडणी करून घेतली आहे. आणि हे बघा आता हे छान मिक्स करून घेते. कलर बघा किती सुंदर आलाय आपल्या पराठ्याचा. आणि ताईंनो प्लीज तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय आणि तुमच्या गावाचं नाव मला प्लीज कमेंटमध्ये सांगत जा. म्हणजे मला खूप छान वाटेल का माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.
आणि एक वेगळाच आनंद असतो. तो आनंद मला होईल. प्लीज मला कमेंट करत जा आणि माझं काही चुकत असेल तर मला ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मी ते म्हणजे कसं व्यवस्थित हे करायचं मी तसं पण प्रयत्न करेल, कारण आता मी नवीनच आहे, तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. हे बघा आता आपलं छान असं मिश्रण तयार झालं आणि कलर पण बघा किती सुंदर आला आहे आपल्या पराठ्याला. गोळा घेतलेला आहे ह्याचा, पिठाचा गोळा घेतला आणि छान असं पोळपाटावरती त्याला छान असं हे बघा तेल लावून मस्त त्याचं असं एकदम नरम पीठ बनवून घेते, म्हणजे आपला पराठा छान येईल एकदम मस्त. आता मी ह्याच्यामध्ये सारण भरून घेणार. तर आपण पुरणाला करतो तशी पारी बनवायची आहे. लाटून घेते. आपल्याला छान असा बटाट्याचा गुबगुबीत पराठा बनवायचा आहे. उन्हाळा चालू झालाय, गरम खूप होते किचन मध्ये, तर भरपूर गरम होतं बघा. तर आता आपल्याला ह्याच्यावर तेल टाकायचं आहे पराठ्यावरती आणि पराठा हा पलटून घ्यायचा. जे कोणी डाएट वगैरे करत असतील त्यांनी नाही तेल लावलं तरी चालेल, पण तेलाशिवाय पराठा होणार नाही. तुम्ही तूप वापरू शकता, तुपाचाही वापर करू शकता. बघा आपला पराठा किती छान फुललाय, मस्त फुगलाय पराठा. आता मी पलटून घेते. बघा कलर किती सुंदर आलाय आपल्या पराठ्याला, अप्रतिम कलर आलाय आणि मस्त बोलले तसंच गुबगुबीत आपला पराठा झालेला आहे. हे बघा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे, खालून पण छान खरपूस भाजला गेलाय आपला पराठा. छान आपला पराठा क्रिस्पी झालेला आहे. आता मी तो काढून घेणार आणि तर बघू शकता आपला हा बटाट्याचा गुबगुबीत आलू पराठा तयार झालेला आहे. बघा इथे मी आता पराठे बनवून घेतलेले आहेत. आता मी नाश्ता करून घेते, नाश्ता करते आणि बोलते तुमच्याशी. पुढं मला कुठं जायचं आहे ते पण सांगणार आहे. आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू नक्की बघा, तुम्हाला पण आवडेल. चला नाश्ता करते, या तुम्ही पण नाश्ता करायला. तर इथे आता कस्टमरचं ब्लाऊज मला उद्या द्यायचं आहे, तर आता हे पूर्ण करते मी. नाश्ता वगैरे झाला, स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आता मी हे ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. आता मी निघालेली आहे गुढीपाडव्याच्या शॉपिंगसाठी. गुढीपाडव्याची शॉपिंग करायला जायचं आहे. चला.
का नाही केले म्हणताना सुद्धा ना पोराचा आणि आवरा उचलायचा का मी करा एक मिनिट. तर आत्ताच आम्ही मार्केटमधून आलोय आणि ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर आता माझ्या इथे नळाला पाणी पण येत आहे. आणि आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण उद्याच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.